उन्हाळा एवढा वाढला की रावलंच नाही, म्हणून आलो डायरेक्ट थेट पोहायला. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण फुल एन्जॉय करणार आहोत. तर राम राम मंडळी, आपण आलेलो आहोत भाऊ आपल्या मावशीच्या गावाला आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मावशीच्या घरून. मावस भाऊ तर शेतात गेलेला होता. म्हटलं चला आता मावस भाऊ कडे निघू आपण. व्हिडिओ मध्ये आज दिसतोय ना भाऊ माझ्या मागे, हाच आहे आपला मावस भाऊ तेजस शेवाळे. इकडे भाऊने कोबी वगैरे लावलेली ती तर एकदम जोरात दिसत होती आणि टोमॅटो पण एकदम मस्त दिसत होतं. मग मी मावस भाऊ सोबत निघालेलो होतो भाऊ गावात जाण्यासाठी. आणि मोग बनगे गावातून जर कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंट नक्कीच करा. मग आपण आलेलो होतो व पांडुरंग कृषी सेवा केंद्रावरती, म्हणजेच नाशिकच्या शेतकरीच्या दुकानावरती. तो पण आपल्या मावशीचाच मुलगा आहे. नाशिकच्या शेतकरीला भेटून आपण निघालेलो होतो आता घराकडे जाण्यासाठी. घर येऊन आता आमचा प्लॅन बनलेला होता भाऊ की आपण पाटावरती जायचं पोहायला. म्हटलं चला भाऊ काही विषय नाही. मग आपण फायनली पाटावरती तर येऊन लागलेलो होतो. दोघ जण तर पाण्यात उतरून गेलेले होते भाऊ, पण मी आजपर्यंत कधी एवढ्या पाण्यात गेलेलो नव्हतं ना, त्याच्यामुळे माझा थोडासा जीव घाबरत होता. मग आता फायनली मी पण थोडी हिंमत करून पाण्यात येऊन लागलेलो होतो. पाण्यामध्ये येताच बरोबर लगेच मस्त्या चालवून गेल्या भाऊ आमच्यावाल्या. पहिले तर आम्ही 3च जण आलेलो होतो भाऊ, अजून 2 जण येऊन लागलेले होते, यश आणि मयूर. मग आता पाण्यात मस्त्या करून बराच वेळ झालेला होता. म्हटलं चला आता बाहेर निघावं लागेल. मग आता आपण फायनली पाण्याच्या बाहेर तर येऊन लागलेलो होतो. म्हटलं चला भाऊ आधी ना डोकं वगैरे पुसून घेऊ, त्याने तर सर्दी होऊन जाईल. मग आता निघालेलो होतो भाऊ आम्ही घराकडे जाण्यासाठी. घरी पोहोचून बघितलं तर पायाला काहीतरी लागून गेलेलं होतं. नंतर समजलं की पाण्यात दगड लागून गेला होता. मग सायंकाळी मी आणि दुर्गेश आम्ही आलेलो होतो भाऊ इथं डोंगरावरती. आणि वातावरण तर खूपच मस्त दिसत होतं इथं. काय पण म्हणा मंडळी, पण मग गावाकडचं वातावरण तर एकच नंबर असतं. म्हटलं चला आता भरपूर वेळ झालेला आहे, निघावं लागेल आपल्याला आता घराकडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका.